चालू आहे। एक नंबर। अरे बहुत हार्ड। जयंती निमित्त सर्वांना त्रिवार अभिनंदन। आनंद होत आहे पूर्ण जगभर। आज पूर्ण जगामध्ये आज आपली यशस्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत आहे। त्यामुळे सगळ्यांना शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। 130व्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। ज्याने आपल्याला न्याय, समता, बंधुता, अन्याय असेल तिथे आंदोलन करण्याची, स्त्री पुरुष समानता व प्राण्यांना प्रेम करणं हे बाबासाहेबांनी शिकवलेलं आहे। आणि जिथे कुठे अन्याय असेल तिथे आंदोलन करा हे बाबासाहेबांची शिकवण आहे। त्यामुळे सर्वांना अधिकार आहे। भगवान बुद्ध म्हणतात जगा आणि जगू द्या। त्या प्रकारे बाबासाहेबांनी पण माणसाने जगा आणि जगू द्या आणि सर्वांवरती प्रेम करा ही बाबासाहेबांची शिकवण आहे। सर्वप्रथम सर्वांना मनपूर्वक जय भीम, जय संविधान। महामानव बौद्धिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त तमाम भारतीय नागरिकांना आणि सर्वच विश्वातील बौद्ध बांधवांना आणि सर्वच समाजातील घटकांना मी आज एवढा संदेश देऊ इच्छितो की आज नालंदा सेवा मंडळ आयोजित 54 वर्ष जयंतीचं आणि अतिशय उत्साहात आणि हर्षामध्ये दरवर्षीच जी बाबासाहेब आंबेडकरांची जी भव्य मिरवणूक अशी निघते, तर या भव्य मिरवणुकीमध्ये 5000चा जनसमुदाय असतो आणि महिला भगिनी आमच्या जवळजवळ 3 ते 3,500 महिला भगिनी असतात आणि लहान बालकांपासून ते मोठ्या पुरुषांपर्यंत या आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आणि भव्य अशा मिरवणुकीत सर्वच सहभागी होतात। मी आज या ठिकाणी आपणास एवढीच एक संदेश देऊ इच्छितो की महामानवांचे आपण विचार आत्मसात करून त्यांचे विचार आपण डोक्यात घेऊन आणि मुलांना वाचन करून त्यांना शिक्षित करून त्यांना डॉक्टर, इंजिनियर, MBBS, पायलट असं व्हावं आणि करावं। आपल्या मुलांना हाच संदेश देईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। तथागत महाकारणी गौतम बुद्धांचा।
छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, महात्मा ज्योतिराव फुलेंचा जय भीम, जय भारत, जय संविधान. आज पहिला प्रथम म्हणजे मी इतका भावुक झालेलो आहे आणि आमच्या या विभागातील हे आमचं नालंदा सेवा मंडळ गेली कित्येक वर्ष परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, भगवान गौतम बुद्ध यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरा करत आहे. आणि आज सुद्धा 133वी ही जयंती मोठ्या उत्साहाने हा नालंदा सेवा मंडळ आमचा या घाटकोपर विभागातील आंबेडकर नगर भटवाडी या विभागात ही मोठ्या उत्साहाने जयंती साजरी होत आहे. आणि त्या निमित्ताने म्हणजे सर्व भारतीयांना, सर्व विभागातील रहिवाशांना व सर्व घाटकोपर विभागातील वार्ड क्रमांक 127-28 यांना या जयंती निमित्त आम्ही मंडळातर्फे, नालंदा सेवा मंडळातर्फे आम्ही खूप खूप शुभेच्छा देत आहे. धन्यवाद. 133व्या जयंतीनिमित्त नालंदा सेवा मंडळाच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण विश्वाला मी जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो. आणि त्यांनी जो आपल्याला संविधानाचा अधिकार दिलेला आहे तो अधिकार सर्वांनी बजावावा अशी मी सर्वांना विनंती करतो. आज या ठिकाणी नालंदा सेवा संघाच्या वतीनं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 133व्या जयंतीनिमित्त प्रथम मी भटवाडी जनतेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करतो. या ठिकाणी आज बघितलं तर नालंदा सेवा संघ म्हटलं तर एक या घाटकोपरमधील एक अग्रगण्य अशी संस्था, त्या संस्थेच्या माध्यमातून विविध अशा उपक्रम वर्षभरामध्ये सामाजिक असतील, धार्मिक असतील, शैक्षणिक असतील आणि सर्व क्षेत्रात हे मंडळ नावाजलेलं मंडळ. आणि मंडळाचे खरोखर आपण जर बघितलं तर तरुण तडफदार सगळे कार्यकर्ते आणि शिस्तबद्ध अशी असलेली निघालेली आजची ही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक, भव्य दिव्य अशी मिरवणूक. यामध्ये बघा लहान मुलांपासून तर ज्येष्ठांपर्यंत म्हणजे महिला असतील, पुरुष असतील, ही सर्व आणि ह्या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत. आणि खरोखर एक चांगल्या प्रकारची म्हणतात ना चांगली शिकवण ह्या मिरवणुकीच्या माध्यमातून नक्की ज्या जनतेसाठी असेल किंवा ह्या आपल्या समाजासाठी या मंडळाने खरोखर एक चांगल्या प्रकारची मिरवणूक काढलेली आहे. मी ह्या विभागीय जनतेच्या वतीने ह्या मंडळाला खूप खूप त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचा आभार व्यक्त करतो की आपण करीत असलेलं कार्य हे खरोखर उल्लेखनीय असं कार्य आहे. आणि कार्याच्या माध्यमातून नक्कीच आपल्या पाठीशी जनता सदैव पाठीशी ठामपणे उभी राहील. आणि असंच सहकार्य, असंच विविध असे उपक्रम आपल्या हातून घडो असे सद्गुरू साईंची प्रार्थना करतो. आणि आजच्या ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आजच्या ह्या पवित्र दिनी जयंतीनिमित्त एक भरगच्च असे कार्यक्रम नालंदा सेवा संघाने घेतलेले आहेत. खरोखर एक चांगलं मंडळ आहे आणि चांगल्या मंडळाचे चांगले उपक्रम या ठिकाणी आजपासून मला वाटतं 17 तारखेपर्यंत होणार आहेत. आणि खरोखर एक चांगले असे उपक्रम या मंडळाच्या वतीने होत आहेत. मी मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून कौतुक करतो आणि सर्वांना आजच्या ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो. थांबतो. तमाम भीमसैनिकांना बाबासाहेबांची 133व्या जयंतीनिमित्त मी शुभेच्छा देतो. आमच्या पूर्ण घाटकोपरमध्ये एकदम जोरामध्ये पूर्ण म्हणजे मी बघित असेल मुंबईमध्ये सर्वात मोठी जयंती जर साजरी केली जाते तर पूर्ण घाटकोपरमध्ये साजरी केली जाते. प्रत्येक गल्ली, भीमनगरची गल्ली असू द्या, पारसेटची गल्ली असू द्या, असलफाची गल्ली असू द्या, ही आपली भटवाडीची गल्ली असू द्या, सर्व ठिकाणी नाही म्हटलं तर भीमनगर पूर्ण घाटकोपरमध्ये 8 ते 10 ठिकाणी मिरवणुका आणि रॅली जल्लोषाने जशी दिवाळी साजरी होती अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आमच्या घाटकोपरमध्ये साजरी होते. या जयंतीनिमित्त आपल्या विभागातील जेवढे बौद्ध बांधव आहेत या सर्व बांधवांना मी जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो. आणि बाबासाहेबांनी दिलेली शिकवण आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. ही शिकवण सर्व आपल्या भीमसैनिकांनी लक्षात ठेवली पाहिजे. कारण शिकल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आपण शिकलो तर आपण विकसित भारताची संकल्पना राबवू शकतो. संघटित राहिलो आणि एकत्रितपणे जर काम केलं तर आपण देशाची प्रगती करू शकतो. आणि संघर्ष केला तर आपण आयुष्यामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो. या शिकवणच्या प्रेरणेनेच आम्ही सर्व पूर्ण भारत जनतावासी काम करत आहोत. धन्यवाद.